हे BLO आणि नवीन मतदार नोंदणीमध्ये जे समस्या येत आहेत, ज्याच्यामुळं आपल्या नोंदणी कमी होत आहेत शहरात किंवा आपल्या मतदारसंघात, तर त्या संदर्भात मी महापालिकेला आमच्या आयुक्तांना व निवडणूक अधिकाऱ्यांना, निवडणूक मतदारांना सगळ्यांना सांगितलं की आपण त्यामध्ये काय दुरुस्ती करू शकतो. कारण एका BLOच्या अंतर्गत जास्तीत जास्त 350 घरं येतात, तर 400 घरं येतील जास्तीत. पण ते हुडकताना 2002ची यादी किंवा आजची यादी यामध्ये विसंगत आहे. पण त्या विसंगत असलेले लोकसुद्धा कसं करू शकतात, म्हणजे नॉन लिंकिंग जे आपण आपल्या भाषेत म्हणतो, ते नॉन लिंकिंगसाठी काय करावं लागतं, तर त्या लोकांना आपण कसं सांगावं लागतं की 15 ऑगस्टच्या नंतर आपण काय डॉक्युमेंट्स घेऊन द्यावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला नाव कसं जोडता येईल, ही जी माहिती आपण अपुरी देतो आहे ती खरी म्हणजे समस्या आहे सध्याच्या. आता यामध्ये महापालिका साईड रोल म्हणजे साईड सपोर्टिंग करतो आहे सध्या, आता जे उद्यापासून. तर माझं म्हणणं असं होतं की ज्या भागातील लोकांना त्या भागातल्या मतदार माहिती आहेत किंवा लोक माहिती आहेत, आता जसं की टॅक्स वाटप करताना ते लोकांना ते घरं माहिती आहेत, जर ते लोकच तिथं जर जोडून दिलं आपण, तर त्या लोकांना कमीत कमी 50% घरं तरी ते माहीत असणार आहेत. त्यामुळे ते लोक सांगू शकतात. आता नॉन लिंकिंगचा प्रश्न येतो, तेव्हा त्या लोकांना जर आपण सांगितलं की आपण नॉन लिंकिंग लोकांना पुन्हा काय करावं लागेल, काही लोक स्थलांतरित आहेत पण त्यांच्या घरातलं एकच व्यक्तीच आहे, मग त्यांना आपण SIRमध्ये कसं जोडता येतं, ह्या गोष्टी आपण तिथल्या लोकांना सांगताना BLOना वेळ मिळत नाही. किंवा कसं होतं, नॉन लिंकिंग लोक येऊन थांबले, ज्यांची यादीत नाव नाही, 2002च्या यादीत सापडत नाही, मग ते लोक सोडून ज्यांनी लिंकिंग आहेत आपण त्यांना कसं सगळ्यात आधी जोडून घ्यावं, हे सगळ्यात महत्त्वाचा विषय. त्यामुळं आपण महापालिका म्हणून जर त्या भागामध्ये जाऊन जर आपले कर्मचारी असू दे किंवा जे आपले नेमलेले व्यक्ती असू दे, त्यांनी जर तिथल्या लोकांना जोडून घेतलं तर आपण ही जी आपली संख्या गाठायची आहे, जे 100% जायचा प्रयत्न आहे आपला, तर त्यासाठी आपण असं काम करू शकतो असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि यापुढं महापालिका जर तसं केलं तर 15 तारखेपर्यंत लिंकिंग लोक संपतील आणि नॉन लिंकिंग लोक 15 ऑगस्टनंतर पुन्हा अर्ज करू शकतात असं मला वाटतं.